सोनगडमध्ये अहिराणी कवितांचा जल्लोष। प्रथम अहिराणी कवी संमेलन 2026 उत्साहात संपन्न। सोनगडच्या रंग उपवनात प्रथम अहिराणी कवी संमेलन 2026 मोठ्या उत्साहात पार पडलं। खानदेश साहित्य संघ तापी आणि धुळे यांच्या संयुक्त विद्यमानं या भव्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। अहिराणी भाषेचा गोडवा, खानदेशी संस्कृती आणि दर्जेदार कवितांच्या सादरीकरणामुळे हे संमेलन चांगलंच रंगलेलं पाहायला मिळालं। खानदेशी संस्कृती आणि अहिराणी भाषेचा जागर घडवून आणणाऱ्या या संमेलनाला मंत्री डॉ. जयरामभाई गावित यांनी प्रमुख उपस्थिती लावली। यावेळी व्यासपीठावर खानदेश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्राचार्य डॉ. सदाशिव सूर्यवंशी, रमेश आप्पा बोरसे, नानाभाई पाटील, स्मित लेंडे आणि डॉ. विजय बेडसे यांच्यासह सोनगड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सारिकाबेन पाटील आणि अनेक नगरसेवक उपस्थित होते। संमेलनात विविध कवींनी अहिराणी भाषेतील आपल्या एकापेक्षा एक सरस रचना सादर केल्या। खानदेशी संस्कृती, परंपरा, समाजजीवन आणि हास्य विनोदाची अचूक पेरणी असलेल्या या कवितांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले। अहिराणी साहित्याला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या उपक्रमाला साहित्यप्रेमींनी भरभरून दाद दिली। या कार्यक्रमात महाराष्ट्रीयन समाजाच्या वतीने स्थानिक पत्रकारांचा विशेष सन्मान करण्यात आला। साहित्य समृद्ध भाषा आणि लोकसंस्कृतीचा अप्रतिम संगम घडवून आणणारे हे कवी संमेलन रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहणारे ठरले। आज सोनगढ़ खानदेश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य प्रेरित खानदेश साहित्य संघ तापी जिल्हा आणि खानदेश साहित्य संघ सोनगढ़ तालुका यसना वती खाल आठे सोनगढ़ में पहिलं अहिराणी कवि सम्मेलन जेले साहित्य सम्मेलन स्वरूप से आणि तेना 20 भाषण भी होईना एना मा अहिराणी खानदेशी भाषाना इतिहास हुई। खानदेशी, मराठी आणि गुजराती या कशा भाषिक भगिनी शेतीस त्यासनं एकमेकशे कसं नातं शे आई सुद्धा हाठे सर्व लोकांना समोर मांडायनं, कारण की आपले माहीत शे की महाराष्ट्र आणि गुजरात एकमेकनी सीमाला लागीचं ज्यात हाऊ प्रदेश महाराष्ट्र ना आणि महाराष्ट्रना सीमावर्ती भाग गुजरात ना असं सर्व एकमेकना नातं गोतं एकमेकना धागा दोरा एकमेक शे।